नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 7वी विषय इतिहास धडा 8वा आदर्श राज्यकर्ता या पाठामध्ये शिवाजी महाराजांच्या अंगी कोणकोणते गुण होते तसेच ते आदर्श राज्यकर्ता कसे आहेत याविषयीची आज आपण माहिती पाहणार आहोत। मुलांना स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज, मोगल या सत्तांचे वर्चस्व या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर पोर्तुगीज, मुघल या सत्तांचे देखील वर्चस्व होते। त्याचप्रमाणे या सत्ताविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला व ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत सामोरे गेले आणि त्यांनी त्या परिस्थितीला सामोरे जाऊन त्यांचा पराभव केला आणि या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं की अशा प्रतिकूल वातावरणामध्ये त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना या ठिकाणी केली। त्याचप्रमाणे अशा या महाराष्ट्रात म्हणजे ज्या आपण राज्यामध्ये राहतो त्याला आपण महाराष्ट्र असे म्हणतो, तर अशा या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी आपले साम्राज्य या ठिकाणी निर्माण केले आणि हे साम्राज्य स्थापन करण्याची पार्श्वभूमी त्यांची आई जिजाबाई व शहाजी महाराज यांनी या ठिकाणी केलेली होती। मुलांना शिवाजी महाराजांनी स्वतंत्र व सार्वभौम अशा स्वराज्याची स्थापना केली, तसेच स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली, स्वराज्याचे सुराज्य निर्माण केले। शिवाजी महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टी या ठिकाणी निर्माण केलेली आपल्याला दिसून येते। स्वराज्य स्थापनेसाठीचा हा संघर्ष करताना महाराजांनी स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले। उदाहरणार्थ वाई या ठिकाणी प्रतापगडावर अफजलखान भेटीचा प्रसंग जो होता त्या प्रसंगामध्ये अफजलखानाचा वध करून त्या ठिकाणी अफजलखानावर वध केल्यामुळे त्यांना विजय या ठिकाणी प्राप्त झाला आणि त्यांनी त्याचा मृतदेह जो होता तो सर्वसामान्य लोकांना या ठिकाणी दर्शनासाठी ठेवला। विधिवत मुस्लिम प्रमाणे त्यांना त्या ठिकाणी त्यांची समाधी त्या ठिकाणी बांधलेली आपल्याला दिसून येते आणि ही समाधी जी आहे ती प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाची समाधी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। मुलांना शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर मुघल सत्तेमधील शाहिस्तेखान जो स्वराज्यावर चाल करून आलेला होता त्या शाहिस्तेखानावर देखील त्यांनी छापा मारलेला आपल्याला दिसून येतो। त्याचप्रमाणे त्यांनी पन्हाळ्याला वेढा या ठिकाणी दिला, परंतु बाजीप्रभू देशपांडेंनी आपल्या प्राणाचं बलिदान देऊन तो वेढा अयशस्वी करण्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी हातभार लावलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो। तर त्याचप्रमाणे आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे प्रसंग मोठ्या जोखमीचे होते। त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वी मात केली, त्यातून ते सुखरूप बाहेर पडलेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात। म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजीराजे हे पेठाऱ्यात बसून तिथून त्यांची मुक्ती झालेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। यानंतर शिवाजी महाराजांच्या अंगी जे संघटन चातुर्य होतं त्याविषयी माहिती बघू। तर मुलांना स्वराज्य कार्यासाठी आपल्या सभोवतालच्या लोकांना त्यांनी प्रेरित केले। त्यांच्याकडं संघटन चातुर्य होते म्हणजे काय, तर अनुसूचित जाती जमातीतील महार, मांग, चांभार, लोहार, कुंभार अशा सर्व जाती जमातीतील लोकांना त्यांनी एकत्रित केले, त्यांच्याबरोबर लहानपणापासून त्यांच्या संपर्कात राहिले, मैत्री केली आणि त्यामुळं त्यांना जीवाला जीव देणारे अनेक मावळे हे जे आहे जे कोकण भागामध्ये राहतात तर ते सर्व मावळे त्यांना या ठिकाणी मिळालेले आपल्याला दिसून येतात। त्याचप्रमाणे या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्याभोवती जीवास जीव देणारे लोक गोळा केले। स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्याने आपल्या प्राणाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडलेले आपल्याला दिसून येतात, जसे की बाजीप्रभू देशपांडे असतील, यासारख्या अनेक व्यक्ती आपल्याला या ठिकाणी दिसतात। तसेच तानाजी मालुसरे यांनीसुद्धा प्राणाचं बलिदान या ठिकाणी दिलेलं आपल्याला दिसून येतं। आग्र्यातून करून घेतलेली सुटका हे प्रसंग मोठ्या जोखमीचे होते। त्यांनी या सर्व गोष्टींवर मात केली आणि सुखरूप बाहेर पडले। पन्हाळगडाचा वेढा ओलांडून जात असताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणाऱ्या शिवकाशीत यांनी देखील या ठिकाणी बलिदान दिलेले आपल्याला दिसून येते। उदाहरणार्थ पुरंदरचा किल्ला लढणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी धारातीर्थी पडलेले तानाजी मालुसरे, त्याचप्रमाणे अफजलखानाच्या भेटीप्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जिवा महाला
महाराज विशालगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूंची वाटचाल रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे असतील तर ह्यांनी देखील शिवाजी महाराजांना सुटका केली। त्याचप्रमाणे महाराजांनी आग्र्याहून सुटका करत असताना जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जत आणि मदारी मेहतर ही उदाहरणे स्वराज्याच्या उभारणीच्या कार्यात आढळतात। मदारी मेहतर हे तर मुस्लिम जमातीचे होते, तरीसुद्धा त्यांनी शिवाजी महाराजांना मदत केलेली दिसते। यावरून त्यांचं संघटन चातुर्य हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं। त्याचप्रमाणे महाराज आपल्या प्रजेची सहकार्याची काळजी घेत असताना दिसतात। उदाहरणार्थ स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे त्यांच्या आरंभीपासून होते। ते उतारवयात ते आजारी पडले, त्यावेळेस महाराजांनी त्यांना औषधोपचारात कोणतीही प्रकारची घाई करू नये असे सांगितलेले आपल्याला दिसून येते। त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत, तो म्हणजे रयतेची काळजी। तर शिवाजी महाराजांना रयतेची काळजी खूप मोठ्या प्रमाणावर असलेली दिसते, कारण स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांच्या शत्रूशी संघर्ष चाललेला होता। शत्रूंच्या स्वाऱ्यामुळं सर्वसामान्य प्रजा ही त्रस्त होत होती। अशा वेळा रयतेची जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असेल। उदाहरणार्थ शाहिस्तेखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रोहिड खोऱ्याच्या देशमुखासंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याची ताकीद दिलेली होती। त्याचप्रमाणे जे आदिलशहा, निजामशहा आणि मुघल यांची जी आक्रमणं होत होती त्यामध्ये ते येत असताना म्हणजे जे शेती असायची ते शेतीची नासधूस करायची, मूर्त्यांची तोडफोड करायची, स्त्रियांवर बलात्कार करायचे। त्यामुळं प्रत्येक स्त्रीला किंवा त्या कुटुंबाला असं वाटत होतं की आपली कुटुंब असुरक्षित आहे। मग अशावर ती भावना कायमस्वरूपी लोकांच्या मनात राहू नये म्हणून लोकांनी त्यातून मुक्त झालं पाहिजे असं त्यांना वाटत होतं। म्हणून त्यांनी प्रजेच्या संरक्षणाची काळजी ही त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे त्यांनी त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले। या कार्यास एक घडीचा दिरंग न करणे असे त्यांनी देखील बजावलेले आपल्याला दिसून येते। त्याचप्रमाणे महाराजांनी त्यांना पुढील प्रमाणे ताकीद दिलेली होती, जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याची पाप तुमच्या माथी बसेल। आपल्या सैन्याकडून रयतेला त्रास होऊ नये अशी शिवाजी महाराजांनी काळजी या ठिकाणी घेतलेली आपल्याला दिसून येते। शिवाजी महाराजांचे शत्रू निजाम, मुघल, आदिलशहा हे होते। ते स्वराज्यावर सतत आक्रमण करत असे, त्यामुळे त्यांनी लष्करी व्यवस्थेकडे देखील लक्ष दिलेले आपल्याला दिसून येते। त्यांची लष्करी शिस्त ही कडक होती। सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता। त्यांनी सैनिकांना रोख रकमेत पैसे देण्याची सोय केलेली होती। मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटीमध्ये मात्र इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागिरी देण्याची पद्धत होती। म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीने जर लढाईमध्ये पराक्रम गाजवला असेल तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला विजयाप्रती त्या ठिकाणी एखाद्या गावाची जमीन देऊन त्याच्या उत्पन्नाचा भाग हा त्या व्यक्तीला त्या ठिकाणी मिळत असे। तर ही पद्धत त्यांनी बंद केली आणि रोख वेतन त्यांना त्या ठिकाणी दिलं गेलं। मुलांना आपल्याला या ठिकाणी असं दिसून येतं की जेव्हा ते लढायला जात होते तेव्हा जाताना त्यांची तपासणी केली जात होते आणि स्वराज्याच्या साठी जे धन ते लुटत होते त्या धन जे होतं ते स्वराज्यात त्यांना त्या ठिकाणी जमा करावं लागत होतं। त्याचप्रमाणे आपल्याला असं म्हणता येईल की हा नियम असे की जेव्हा ते शत्रूवर चाल करून परत माघारी स्वराज्यामध्ये येत होते तेव्हा ते सर्व दागदागिने पैसा जो होता तो सरकारी खात्यात त्यांना जमा करावा लागत होता की जेणेकरून रयतेच्या कल्याणासाठी त्याचा उपयोग केला जात असे। म्हणून प्रत्येक सैनिकांना त्या ठिकाणी ते वेतन देत असे आणि त्यांची उपजीविका भागेल असं या ठिकाणी दिसून येतं। मुलांना या ठिकाणी एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल की एका सैनिकाने लुटून आणलेली म्हणजे सुरत लुटीवरून जेव्हा ते माघारी फिरले तेव्हा बायकोला मंगळसूत्र घालण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी एक अंगठी चोरलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते। जेव्हा ती अंगठी घेऊन तो व्यक्ती जेव्हा त्याच्या पत्नीकडे गेला तेव्हा त्यांनी विचारलं की ही अंगठी कुठून आणली, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी एवढं सगळं स्वराज्यासाठी सोनं लुटून देत आहे, तर मग त्यातली ही अंगठी जी आहे त्यातलीच मी तुला मंगळसूत्र करण्यासाठी आलेली आहे। तेव्हा पत्नीने त्याच्या उत्तर असं दिलेलं आपल्याला दिसून येतं की ही अंगठी ही स्वराज्याची धन आहे,
त्याच्यापासून मला मंगळसूत्र करण्याची हौस नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही हे जी अंगठी आणलेली आहे ते मोडून जे तुम्ही मला मंगळसूत्र करणार होता ते करण्याच्या ऐवजी तुम्ही ते स्वराज्यात जमा करा. त्यासाठी मी शिवाजी महाराजांची माफी मागायला तयार आहे. आणि जेव्हा ती व्यक्ती पत्नीचं उत्तर ऐकून जेव्हा तिला तो सल्ला मिळाला तेव्हा त्यांनी ते परत नेऊन दिलं. आणि मग शिवाजी महाराजांना समजलं की हे जे स्वराज्याचे सैन्य जे आहे ते प्रामाणिक आहे. त्यांनी जरी चोरून नेलं तर त्यांच्या पत्नीने मात्र ते माघारी दिलेलं आहे. आणि मग शिवाजी महाराजांनी विचार केला की आपल्या स्वराज्यातल्या अनेक स्त्रिया अशा असू शकतील की ज्यांना मंगळसूत्र देखील नाही. आणि मग अशा वेळेस आपण ह्या स्वराज्यातल्या काही सोन्याचा वापर त्यांनी सर्व महिलांना मंगळसूत्र करण्यात केला आणि ते त्यांच्या पतीकडे दिले. आणि मग ते त्यांच्या नवऱ्यांनी ते आपल्या पत्नीला घातलेले दिसून येतात. यावरून शिवाजी महाराज हे किती आदरणीय आणि सन्मानपूर्वक व्यक्तींचा आदर करत होते हे या ठिकाणी दिसून येतं. म्हणून अशा शिवाजी महाराजांना आपण नेहमीच सलाम करत असतो. तर मुलांनो, ही जी आहे तर ही जहागिरी देण्याची पद्धत देखील त्यांनी बंद केलेली होती. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात होते तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सरकारात जमा करण्याची लष्करी ताकद त्यांनी या ठिकाणी दिलेली होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्यास सैनिकांचा मान सन्मान केला जात असे. जेव्हा एखादा सैनिक लढाईमध्ये तो मरत असे तेव्हा त्याच्या कुटुंबाची उदरनिर्वाहाची सर्व काळजी शिवाजी महाराज घेत होते. जखमी सैनिकांची काळजी तर ते घेत होते, पण लढाई शरण आलेल्या सैनिकांना देखील ते चांगली वागणूक या ठिकाणी देत असलेले आपल्याला दिसून येतात. तर मुलांनो, अशा पद्धतीने आज आपण शिवाजी महाराजांच्या अंगी कोणकोणते गुण होते याविषयीची माहिती पाहिली. पुढच्या तासाला आपण सहिष्णुता, व्यक्तिस्वातंत्र्य याची माहिती पाहणार आहोत. हा पाठ समजला असेल तर ठीक आहे, पण जर नाही समजला तर तो वारंवार पाहायचा आहे. लाईक करायला विसरायचे नाही. हा पाठ संपलेला आहे. या पाठावरचे प्रश्न पुढच्या तासाला या ठिकाणी दिले जातील. धन्यवाद.